नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत. सावनीच्या प्लॅनप्रमाणे सागर सावनीच्या घरी आलेला असतो, तर तेव्हा तिथे मुक्ताई आलेली असते. तर सावनी मुक्ताकडे येत म्हणते, खरं तर आधी तुला सागरनी ड्रॉप करायला हवं होतं, मग इथे यायला हवं होतं, पण तुझा नवरा तर इकडे आला, म्हणजेच माझ्याकडे चिंबोरीचं कालवण घेऊन. कारण मला आवडतं ना, सागरला अजूनही माझ्या गुडबुक्समध्ये राहायचंय. खरं तर काय झालं माहितीये का, माझ्याकडनं चुकून त्याला फोन लागला. तर आमच्या बोलण्यामध्ये मी त्याला म्हटलं की मला चिंबोरीचं कालवण खाऊ वाटतंय. मग काय, सागर लगेच टिफिन घेऊन आला. मुक्त प्रेम म्हणजे असंच असतं, कारण ते शब्दातनं नाही कृतीतून दिसतं. सागरला तुझी काळजीच नाहीये, कारण काळजी असती तर त्याने आधी तुला ड्रॉप केलं असतं आणि मग इथे आला असता. सावनी मुक्ताला म्हणत असते, मी अजिबात मिरवत नाहीये, कारण वेळोवेळी असंच दिसतं. आमचा डिवोर्स झालेला असून सुद्धा सागरला अजून माझीच काळजी आहे आणि तू सागरची बायको नाही होऊ शकत. सावनीचं हे सगळं बोलणं मुक्त शांतपणे ऐकून घेत असते. सावनी मुक्ताला म्हणत असते, कारण सागर फक्त मनापासून माझ्यावरतीच प्रेम करतो आणि मुक्ता तू ही गोष्ट एक्सेप्ट कर, कारण ना सागर तुझा नवरा नाही होऊ शकत, त्यामुळे तुला थोडा तरी त्रास कमी होईल. सावनी मुक्ताला एवढं सगळं लेक्चर देऊन तिकडनं निघून जायला लागते, पण तेवढ्याच सावनीचा पदर तिथे गेटला अडक आणि सावनीला वाटतं की तिचा पदर मुक्तानेच पकडलाय. सावनी लगेच रागारागाने मुक्ताकडे पाहते, पण तिला दिसतं की माझा पदर तर गेटला अडकलाय. सावनी ओढत ओढत पदर काढण्याचा प्रयत्न करत असते, पण मात्र तो काही तिच्या हाताने निघायलाच तयार नसतो. तर मुक्ता लगेच सावनीला तिचं पदर काढून देते आणि सावनीकडे येत म्हणते, फाटला असता उगाच, आता तुम्ही हे एक्सेप्ट करा. आणि काय म्हणत होता तुम्ही, प्रेमाचं सुद्धा असंच असतं, ते शब्दातून नाही तर कृतीतून दिसतं. मला हे तुमचं बोलणं पटलंय, हे करेक्ट आहे. आता बघा ना तुम्हीच, सागरची पण कृती पुरेशी आहे नाही. मला वाटतंय ते तुमच्यासाठी टिफिन घेऊन आलेत, पण तसं नाहीये. ते ज्याच्यासाठी टिफिन घेऊन आलेत त्याच्याबरोबर ते तिथे आत आहेत, म्हणूनच तर बाहेर आलात ना तुम्ही. तुमच्यासाठी जर आणला असता तर ते तिथे आत आणि तुम्ही इथे बाहेर माझ्याशी बोलायला का आला असतात. तर सावनी लगेच मुक्ताकडे रागारागाने पाहायला लागते. तर इकडे सागर आदित्यकडे येतो. आदित्य त्याचा अभ्यास करत बसलेला असतो. तर सागर आदित्यला म्हणतो, आधी बाळा, मला असं कळलं की तुला चिंबोरीचं कालवण खायची इच्छा झालीये. शेवटी तो माझाच पोरगा आहे, कारण चिंबोरीचं कालवण हे आपल्या दोघांचंही फेवरेट आहे. सागर आदित्यला डबा देत म्हणतो, बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय, तुझ्या आजीच्या हातचे खाऊन बघ. तर आदित्य लगेच सागरवरती ओढत म्हणतो, तुम्हाला अजूनही असं वाटतंय की मला आधीच्या गोष्टी आवडत असतील. तर सागर म्हणतो, म्हणजे हो, कारण खाण्यापिण्याची सवयी त्याच असतात ना. तुला आठवतंय का, आजी आणि आजोबा मार्केटमधून चिंबोऱ्या घेऊन यायच्या आणि लकी काका त्यातली एक चिंबोरी काढून ठेवायचा, तुला घाबरवायला, तुझ्या अंगावरती टाकायला. मग मी मध्ये पडायचो, त्याला ओढायचो, त्याला म्हणायचो की माझ्या पोराला घाबरवायचं नाही. पण आधी मात्र सागरचं हे सगळं बोलणं ऐकून न ऐकल्यासारखं करत असतो. सागर आधीला जुन्या गोष्टी सगळ्या सांगत असतो. त्यानंतर इकडे दुसरीकडे मुक्ता सावणीला म्हणते, मला त्यांच्या ज्या काही गोष्टी असतात ना त्या मला माहिती असतात, कारण आता मी त्यांच्याबरोबर राहून त्यांना ओळखायला लागलीये. तर मुक्ताच्या या बोलण्यावरती सावणी लगेच मोठ्या मोठ्याने हसायला लागते आणि मुक्ताला म्हणते, अगं मुक्ता, तुमच्या लग्नाला ना फक्त काहीच दिवस झालेत आणि या काही दिवसात तुम्ही जितक्या वेळा भांडला असाल ना, तितकी वर्ष संसार केलाय मी सागर सोबत. 2 मुलं आहेत मला, त्यामुळे तुझ्यापेक्षा जास्त सागरला मी ओळखते. तर मुक्ता लगेच सावणीला म्हणते, म्हणजे जास्त वेळ सहवासात राहिल्यानंतर माणूस कळतो का, कारण तुम्ही सोबत होतात त्यांच्या, पण त्यांना साथ नाही दिली. त्यांच्याबरोबर एवढे पावसाळे पाहिले, पण शेवटी कोरड्याच राहिलात ना. तर सावणी लगेच मुक्तावरती ओढत म्हणते, ते ठरवणारी तू कोण, मी सई आणि आदित्यची आई आहे. कारण तू जी माझ्यासमोर उभी आहेस ना, ती तू सईची आई आहेस हे स्वतःच मिरवतीयेस. सईचं काय, ती लहान आहे, तिला काहीच नाही कळत. आणि आदित्य देखील तिच्या वयाचा असताना तर तोही बुलला असता तुला. कारण आईसारखं असणं आणि प्रत्यक्षात आई असणं यात खूप फरक आहे. कारण त्यांना जन्म मी दिलाय, त्यांच्या कळा मी सोसल्यात आणि ही गोष्ट तुला कधीच अनुभवता येणार नाही. तर मुक्ता लगेच सावणीला उत्तर देत म्हणते, पण सावणी, तुमच्याकडे सईचा भूतकाळ आहे, सईचा आज आणि उद्या येणारं भविष्य काय हे मी पाहणार आहे. सईची काळजी मी करणार आहे, सईचे छोटे छोटे अचिव्हमेंट मी अनुभवणार आहे, तिच्या आनंदामध्ये हसणार आहे. पण यातला कुठलाच अनुभव याच्या पुढे तुम्हाला नाही अनुभवता येणार. सई तर माझ्याकडे आहेच, पण समजा उद्या आदित्य देखील माझ्याजवळ आला तर. मुक्ताचे हे बोलणे ऐकल्यानंतर सावणी लगेच टेन्शन मध्ये येते. इकडे दुसरीकडे सागर आदित्यला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो, पण आधी काय सागरचं बोलणंच ऐकायला तयार नसतो. सागर म्हणतो, कर्लीचे काटे काढण्यासाठी तुला मीच लागायचो ना. बापू म्हणायचे की कशाला खातोस, पण तुला तेच आवडायचं.
आधी काटे कोणीही काढून दिले तरी चालतील, पण चिंबोरी फक्त तू आणि मीच खायची. तर आदित्य लगेच सागरवरती ओढत म्हणतो, तुम्ही म्हणजे मी नाहीये. माझी कामं मी स्वतःची स्वतः करू शकतो. सागर म्हणतो, ठीक आहे, मग आधी तू खा, मी तुझा व्हिडिओ बनवतो. कारण तुझ्या आजीला तुला पाहायचंय. कारण तुला आवडतं ना. तर आधी लगेच म्हणतो, आवडीनिवडी बदलतात. माझ्या पण आवडीनिवडी बदलल्या आहेत. मला हे नाही खायचं, त्यामुळे प्लीज तुम्ही इथनं जा. आधी तिकडनं निघून जायला लागतो. तर सागर आधीला थांबवतो आणि स्वतः तिथून निघून जायला लागतो. तर सागर आधीला म्हणत असतो, आधी बाळा प्लीज एक घास खाऊन बघ. पण आदित्य मात्र म्हणतो, मॉम पण ना कोणाकोणाला आतमध्ये पाठवते, तुम्ही निघा बरं इथनं. तर सागर लगेच तिकडनं निघून जातो. आधी पाहतो की सागर तिकडनं निघून गेलाय आणि सागरने त्याचा टिफिन तिथेच ठेवलेला असतो. तर आधी टिफिन उघडतो आणि त्यातनं जेवण करू लागतो. हे सगळं चोरून चोरून सागर देखील पाहत असतो आणि हे सगळं पाहता सागरला खूप आनंद होतो. आधी खूप शांतपणे आणि खूप आवडीने जेवण करत असतो. आधी जेवण करत असताना सागर त्याचा फोटो काढून घेतो. इकडे दुसरीकडे सावणी मुक्तावरती ओढत म्हणते, आदित्यही तुझ्याकडे येईल असा विचार सुद्धा करू नकोस. तू काय अख्ख्या जगाची आई होण्याचा ठेका घेतलाय का? तर मुक्ता म्हणते, नाही, फक्त सईची आई. आणि हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे ना की सागरशी लग्न सुद्धा मी सईसाठीच केलंय. तुम्ही मला विचारलं होतात ना एकदा, मूल दत्तक घेण्यासाठी त्या मुलाच्या वडिलांशी लग्न करण्याचा निर्णय कोण घेतं? तेव्हाही मी तुम्हाला म्हणाले होते की मी घेते. कारण मी आहे तशी. सईला प्रेम मिळावं आणि तिला प्रोटेक्ट करता यावं यासाठी केलं मी सागरशी लग्न. तुम्ही येऊन मला आदित्यबद्दल सांगितलं. यानंतर सुद्धा मी सागरशी लग्न केलं. तुमच्या त्या बोलण्याने एक गोष्ट झाली. सागर ॲक्च्युली कसे आहेत ते मला कळलं. वरून दगडासारखे दिसणाऱ्या या माणसामध्ये त्याने त्यांच्या मुलांची पालवी ठेवली आहे जपून. आणि मला क्लिअर दिसायला लागलं की हा माणूस त्याच्या मुलांवरती किती प्रेम करतो. सगळ्यात जास्त आणि स्वतःपेक्षाही जास्त. तर सावणी लगेच म्हणते, आणि तीच मुलं माझी आहेत आणि सागरची आहेत. आम्ही वेगळे जरी झालेलो असलो तरी ते तू बदलू नाही शकणार. आणि म्हणूनच सागर पुन्हा पुन्हा माझ्याकडे येतोय. तर मुक्ता लगेच म्हणते, तुमच्याकडे नाही हो, तुमच्या मुलांकडे. सॉरी, पण तुमच्याकडे काय येतील ते? तुमच्यावरती इतकं मनापासून प्रेम करणाऱ्या नवऱ्याला आणि सईला सोडून निघून गेला होतात तुम्ही. त्यांच्या मुलाला आदित्यला त्यांच्यापासून तोडलत. त्यामुळे आता तुम्हीच सांगा, ते काय येतील तुमच्याकडे? फक्त बाबापासून नाही तर त्या घरापासनं, त्या घरातल्या माणसांपासून लांब केलं तुम्ही त्याला. एवढे तरी देवाचे आभार की सई त्या घरात राहिली. पण ती जशी मोठी व्हायला लागली ना, तशी तिला प्रश्न पडायला लागले. तिला तिच्या प्रश्नांची उत्तरं नाही मिळायची. तेव्हा कुठे होतात तुम्ही? होतात का तिच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला? तेव्हा तिथे त्या प्रश्नांची उत्तरं तिला मी दिली आहेत. तिचा हात मी धरला. तुम्ही तर काहीतरी मिळवण्यासाठी सईला सोडून गेलात आणि मी सईसाठी माझं सगळं सोडून त्या घरात गेले. तर तुम्हाला कळलं असेल ना की आपल्या दोघींमध्ये नेमकं फरक काय? मुक्ताच्या या सगळ्या बोलण्यानंतर सावणी म्हणते, मुक्ता तू स्वतःला फसवतीयस. मी पुन्हा पुन्हा तुला तेच सांगते, एक वेळ सई तुला आई मानेन, पण सागर कधीच तुला बायको मानणार नाही. तर सावणीच्या या बोलण्यानंतर मुक्ताला काहीच वाटत नाही आणि मुक्ता तिला उत्तर देत म्हणते, त्याने काय फरक पडतो? सागरने एकेकाळी तुमच्यावरती फार प्रेम केलं होतं, अगदी जीवापाड. आणि तेच प्रेम आज ते त्यांच्या मुलांवरती करतायत. तुमचं काय? तुम्ही कोणावरतीच प्रेम नाही करत आहे, कारण तुम्ही इतक्या स्वार्थी आहेत. आणि एक विचारते, ज्याच्यावरती प्रेम करून तुम्ही सागरला सोडलं, त्याच्याकडनं तुम्हाला काय मिळालं? आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये मला एक गोष्ट कळली आहे, असे हेतू मनात ठेवून जर प्रेम केलं ना तर प्रेम नाही मिळत. आपण तेच प्रेम निस्वार्थपणे केलं ना तर आपलं आयुष्य आपल्याला आनंद देतं. आता आज माझंच बघा, मी सई कोळीची आई आहे, सागर कोळीची बायको, इंद्रा आणि बापूंची सून, कोमल, लकी, स्वातीताई यांची वहिनी. तर मग मला सांगा, तुमची ओळख काय आहे? तर सावणी लगेच म्हणते, मी आदित्य आणि सईची आई आहे. हे तू माझ्यापासून काढून नाही घेऊ शकत. तर मुक्ता म्हणते, मी नाही घेऊ शकत काढून. सईने मला आई म्हणून स्वीकारलंय. कदाचित उद्या आदित्य देखील मला आई म्हणून स्वीकारेल. मुक्ताचं हे बोलणं ऐकल्यानंतर सावणी खूप घाबरते. तेवढ्यात तिकडनं सागर येतो. तर मुक्ता लगेच सावणीला म्हणते, जे माझं आहे ना ते माझ्याकडे येईलच. सागरला पाहता सावणी लगेच तिकडनं निघून जाते आणि मुक्ता देखील गाडीत जाऊन बसते. त्यानंतर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, सागरने मुक्ताचे कपडे ठेवण्यासाठी त्याच्या कपाटातली एक बाजू रिकामी केलेली असते. तर हे पाहता मुक्ताला खूप आनंद होतो. तर सागर मुक्ताला म्हणतो, फक्त कपाटातलीच अर्धी बाजू रिकामी केली आहे, प्रॉपर्टीतला अर्धा हिस्सा तुमच्या नावावरती नाही करत आहे. इकडे दुसरीकडे मुक्ताच्या बोलण्यानंतर सावणी खूपच टेन्शनमध्ये असते आणि ती स्वतःशीच म्हणते, त्या सईवरून मुक्ताने मला इतकं ऐकवलंय ना, आता त्या मुक्ताला मी सागरपासून दूर करणार आहे. तिची सगळी माणसं मी हिरावून घेणार आहे. आणि हे सावणीचं चॅलेंज आहे. पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.